हाय हॅलो नमस्कार. मी प्रतिमा परिमॉममध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे. तर आज आहे मंगळवार. काल आई आली होती. काल दुपारी 3:30 वाजता आली होती. त्याच्यानंतर रात्रभरच राहिली. आज सकाळी तर गेली 8:30 वाजता. मी तिला इथं चौकामध्ये बसून दिलं. तर आता ती गेली आहे घरी आणि तिला सोडून आल्यानंतर मग मी घरामधली जी काही छोटी मोठी कामं होती ती सगळी आवरली. आता अंघोळ केली, छान अशी फ्रेश झाले आणि आता नाश्ता करणार आहे काहीतरी, कारण मी अजून काहीच खाल्लेलं नाही. आता वाजले 11:30. तर नाश्ता करते. परी गेलेले आहे स्कूलमध्ये. आज परीचा स्पोर्ट डे आहे आणि चला बघूया आज दिवसभरामध्ये काय काय होतंय, तुमच्यासोबत शेअर करेल आणि काही दाखवण्यासारखं असलं तर मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे नक्की. त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. आवडला तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. आईला सोडून आल्यानंतर घरामधला पसारा आवरायला घेतला. घरामध्ये खूप सारा काही पसारा असा पडला नव्हता, पण मन कुठे लागत नव्हतं, करमत नव्हतं. कारण माणूस आलेलं खपतं पण गेलेलं खपत नाही असं असतं ना. तर असंच होतं काहीसं माझ्या बाबतीत. आणि ती गेली आणि त्याच्यानंतर काही करमनच मला, का काय माहिती. काल पण करमत नव्हतं आणि आजही तसंच झालं आहे. आज परी पण स्कूलमध्ये गेलेली आणि मग म्हटलं की आपण आता काय करायचं काय करायचं, कारण दुसरं काही काम नव्हतं. मग घरामधली सगळी कामं आवरत पण आलेली. मग मी म्हटलं की जरा घर पण क्लीन करूया. कालच मी फरशी पुसली होती, पण परत आज मी फरशी पुसायला सुद्धा घेतली आहे. आज सगळीकडून परत फरशी पुसून घेते. बाहेरचं सुद्धा मला झाडायचं होतं, म्हणजे दाराच्या समोरचं, आणि ते सुद्धा पुसायचं होतं. त्यामुळे ते पण पुसून घेतलं आणि गॅलरी पण धुवायची आहे. कपडे टाकलेत मशीनमध्ये, पण म्हणलं अगोदर फरशी पुसली ना की कसं बाकीचं मशीन वगैरे होईपर्यंत फरशी छानपैकी वाळून जाते. त्याच्यानंतर मग आहे ना, हे गॅलरीला जे काचेचा डोअर आहे ना, तर तो सुद्धा मी क्लीन करायला घेतला कॉलिननी खूप छान निघतो. जे डोअरला जी कडी आहे ना, तर ती कडी इतकी घाण होते ना, उघडझाप करतो आपण त्याच्यामुळे, आणि सगळं काळं काळं पडलं होतं. मग म्हटलं की आपण आता ना कुठेतरी आपले मन रमवायचे, आणि करमत पण नव्हतं. मग मी एकतर कुठे जात पण नाही बाहेर, मी कुणाच्या घरी जात नाही, अशी 5 मिनिटसुद्धा बोलायला जात नाही. मला आवडतच नाही असं, म्हणजे ना जास्त टाईम वेस्ट करायला आवडतच नाही. जेवढं वेळ माझा कामामध्ये जाईल ना तेवढं मला बरं वाटतं. जेवढी मी बिझी असेल ना तेवढं माझ्या मनात कोणतेही विचार येत नाहीत. आता तुम्हीच विचार करा की जेव्हा आपण आहे ना कामामध्ये बिझी असतो त्यावेळेस आपल्याला फालतूचे कोणतेच विचार येत नाहीत डोक्यामध्ये. आणि जर असं आपण रिकामटेकडे बसलो ना की खूप मग काही पण विचार येतात ह्याचे त्याचे. मग ते तसले विचार करण्यापेक्षा, म्हणजे इथे तिथे जाऊन बसण्यापेक्षा, हिचं तिचं उनं धुणं बोलण्यापेक्षा आपलं घरात बसलेलं केव्हाही चांगलं. तर आता घरातली सगळी कामं आवरलेली आहेत. छोटी मोठी होती सगळी कामं करून घेतली. आता परीला घेऊन येते. आज किती छान ऊन पडलंय. चला आता मी परीला घेऊन येते. मस्त वाटते उन्हात आल्यानंतर. हे बघा आजूबाजूचा परिसर खूप छान वाटतं. परीचा आमच्या कुत्र्या मांजरावर लई जीव आहे. येता जाताना सारखं या कुत्र्यापाशी जात असते. खूप चांगलं कुत्रं आहे हे बारकं, आणि त्याचं नाव तिने सिम्बा ठेवलं. खरंच खूप भारी आहे. तर ना मगाशी मी 10 मिनिटं झोपले होते. जरा बरं वाटलं. अचानकच माझा डोळा लागला, कळलंच नाही मला, कारण सकाळी मी लवकर उठले होते. रात्री आम्ही बोलता बोलता मला वाटते 1:30-2 वाजले असतील. आईन मी बोलत बसलो होतो आणि त्याच्यानंतर झोपले, म्हणून मग झोपच झाली नव्हती. मग आता 10 मिनटं पडल्यावरती भारी वाटलं. आता छान असा कडक चहा केला आहे, तुम्हाला दिसत असेल. आता चहा पिते आणि त्याच्यानंतर संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करते. आता भाजीला तर सध्या घरामध्ये काहीच नाही आहे. बेसन पीठ आहे आणि अख्खा मसूर आहे. बघूया आता काय बनवायचं आहे ते, अजून काय विचार केला नाही आणि तुमच्यासोबत शेअर करेल मग. संध्याकाळच्या जेवणामध्ये आज बटाट्याची चटणी बनवणार होते. बटाट्याची चटणी करण्यासाठी इथं बटाटे मी उकडून घेतले होते कुकरमध्ये. कढईमध्ये टाकले तर ते लवकर उकडत नाही, म्हणून कुकरला 3 शिट्या करून घेतल्या. बटाटे छान उकडले गेले आणि त्यानंतर मग मी आता सोलून घेते आहे. आणि बटाट्याच्या चटणीसाठी काय काय साहित्य लागतं, खूप वेगवेगळ्या पद्धतीने यूट्यूबवरती बटाट्याची चटणी शेअर केलेली आहे. मी माझ्या पद्धतीने तुम्हाला सांगते आहे. मी जशी बनवते तशी मी तुमच्यासोबत शेअर करते. मी थोडी वेगवेगळ्या पद्धतीने पण करते, पण आज मी आहे ना कांदा आणि मिरची फक्त चिरून बटाट्याची चटणी करते. बटाटे सोलून झाले, त्यानंतर बटाटे छान गरम होते तेव्हाच मी चाकूने छान चिरून घेतले. बारीक बारीक त्याच्या फोडी करून घेतल्या आणि त्यानंतर मग इथं कांदा पण मी चॉप करून घेतला एकदम बारीक. आणि मिरची इथं मी तुम्हाला खरं नाही सांगत आहे, साहेबांनी मला खरं तर कांदा चिरून दिला. त्यानंतर मग कढई तापली होती. कढईमध्ये तेल टाकले, जिरी मोहरी टाकली आणि नंतर मग ही चिरलेली मिरचीसुद्धा टाकली. चांगली फ्राय करून घेतली. इतकी तडतड उडत होती, दोनदा हाताला भाजलं. त्यानंतर मग मी कांदा टाकला आहे तेलामध्ये. कांदासुद्धा छान असा परतून घेतला एकदम गुलाबी होईपर्यंत.
इतका ठसका घरात उठला होता ना. ही अशी मिरचीची बटाट्याची चटणी केली ना तर खूप ठसका उठतो. पहिली खिडकी उघडली किचनची आणि नंतर मग ठसका जाऊ दिला आणि मग बाकीची प्रोसेस केली. त्यानंतर त्यामध्ये हळद टाकली, मीठ टाकलं, छानपैकी परतून घेतलं. नंतर बटाटा चिरलेलं त्यामध्ये उकडलेलं ते घालून चांगलं असं परतून घेतलं आणि अशी आपली बटाट्याची चटणी काहीशी दिसते. अशा प्रकारे मी बटाट्याची चटणी करते आणि जेव्हा डोसा असतो ना त्यावेळेसुद्धा अशीच बटाट्याची चटणी करते मी. खूप छान आणि टेस्टी लागते. एकदा नक्की ट्राय करून बघा. खूप जणी करतात अशी, मला माहिती आहे. त्यानंतर मग मी आहे ना दुसऱ्या दिवशी सकाळी हा ब्लॉग शूट करते आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळं घर आवरत होते मी आणि म्हटलं की चला आता ना ड्रेसिंग टेबल आपण स्वच्छ ठेवून घेऊया. आणि जे काही माझ्या गळ्यातले हार होते ना खूप वेगवेगळ्या प्रकारचे, आज मला काय झाले असे शब्द नुसते अडखळत आहेत. खूप वेगवेगळ्या प्रकारचे हार आहेत माझ्याकडे. आता सध्या हे वरती होते ना तेच मी व्यवस्थित ठेवते. अजून बाकी भरपूर आहेत माझ्याकडे. ज्वेलरी कलेक्शन भरपूर आहे. हा सोन्याचा डबा पाहताय ना तुम्ही, माझ्याकडे हा सोन्याचा डबा आहे. पण सोन्याची ज्वेलरी नसली तरी चालते, पण सोन्याचा डबा घेऊन ठेवला मी. त्यानंतर मग सगळं हे व्यवस्थित जे हार खराब होऊ नये म्हणून प्लास्टिकच्या जे पॉलिथिन असतात ना त्याच्यामध्ये मग मी ठेवून दिलं, म्हणजे व्यवस्थित राहतात, त्यांचा कलर वगैरे जात नाही. म्हणून सगळे ज्वेलरी एका डब्यामध्ये ठेवून दिल्या, सगळ्या बँगल्ससुद्धा एका डब्यामध्ये ठेवून दिल्या. सगळ्या गोष्टी मी व्यवस्थित ठेवते. क्लिप्स असतील, क्लिप्सचा वेगळा डबा आहे. परत लिपस्टिक, लिप बाम, बाकीचे जे काही मेकअप ब्रशेस आहेत त्याचासुद्धा वेगळा डबा आहे. परत जे आपले क्लचर असतात ते सुद्धा वेगवेगळे ठेवलेले आहेत. आणि कधी-कधी आपल्याला असं ना रेडीमेड बन, वेणी घालावे लागते, ते सुद्धा मी वेगवेगळ्या डब्यात ठेवले, म्हणजे ना आपल्याला पटकन घेता येतं आणि पटकन तिथं परत पुन्हा ठेवता येतं, म्हणून मी असं ठेवले. आणि हे मंगळसूत्र मी ना तुळशीबागेमधून घेतलं होतं. हे कोल्हापूरमधून आणलेला हार आहे. खरंच खूप छान आहे. महालक्ष्मी मंदिराच्या बाहेर हा हार घेतला होता. एक नंबर क्वालिटी आहे. असं काहीतरी ना माझं ड्रेसिंग टेबल दिसतंय. जास्त काही साहित्य नाही आहे माझ्याकडे. जेवढं अवेलेबल आहे तेवढं मी तुम्हाला दाखवले. एवढंच साहित्य आहे मेकअपचं माझ्याकडे आणि ते मी तुमच्यासोबत शेअर केलं आहे. कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये.